नमस्कार, मी डॉक्टर विजया एच राऊत, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, नटवरलाल जसभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय मोहाडी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राजकीय संस्कृतीला आधार देणारे घटक आज बघूया। राजकीय संस्कृतीला आधारभूत घटक म्हणा किंवा निर्धारित घटक म्हणा किंवा राजकीय संस्कृतीला आकार देणारे घटक असं सुद्धा आपण म्हणू शकतो। म्हणजे राजकीय संस्कृती जी निर्माण होत असते तिच्या निर्मितीमध्ये कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो किंवा कोणते घटक कारणीभूत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर डिटरमाइन फॅक्टर ऑफ पॉलिटिकल कल्चर। तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय संस्कृतीचा अर्थ आपण बघितलेला होता। तर राजकीय संस्कृती म्हणजे देशातील नागरिकांचा राजकीय घटकांकडे पाहण्याचा जो विशिष्ट दृष्टिकोन असतो, जो कल असतो, त्याला राजकीय संस्कृती असं म्हणतात। आपण बघितलेलं होतं की देशातील जनतेचा जो भावनिक, मानसिक, बौद्धिक कल राजकारणाकडे बघण्याचा जो तयार होत असतो त्याला राजकीय संस्कृती असं म्हणतात। आणि ही राजकीय संस्कृती कशी निर्माण होत असते, म्हणजे लोकांचा भावनिक कल, बौद्धिक कल, मानसिक कल हा कसा निर्माण होत असतो, म्हणजे संस्कृती कशी निर्माण होत असते, तिला कोणते घटक हे आधारभूत आहेत, तर हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। राजकीय संस्कृती ही काही एका दिवसात निर्माण होणारी बाब नाही, संकल्पना नाही, तर या संस्कृतीला चालना देणारे, घडवणारे कोणकोणते घटक आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी हा व्हिडिओ आपण क्लोज करणार आणि पूर्ण स्क्रीन तुम्हाला दाखवूया। तर पहिला घटक जो आहे तो घटक भौगोलिक परिस्थिती आहे। भौगोलिक परिस्थिती ही राजकीय संस्कृतीला चालना देण्याचे कार्य करत असते। म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं की भूगोल राजकीय संस्कृतीला घडवण्याचं काम भूगोल करतो। तर देशाचं भौगोलिक जी संरचना आहे हा घटक लोकांच्या अभिवृद्धीला चालना देण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे। दुर्गम भागात राहणाऱ्या जनजातीच्या राजकीय संस्कृतीत बदल होण्याची शक्यता फार कमी असते, कारण बाह्य जगाशी त्यांचा संबंध फार कमी असतो। या उलट जे प्रदेश दळणवळणाच्या दृष्टीने सुलभ असतात तेथील राजकीय संस्कृती झपाट्याने बदलण्याची शक्यता असते। समाजात काही मूल्य भौगोलिक परिस्थितीतून जन्माला येतात। उदाहरणार्थ, भौगोलिकदृष्ट्या इंग्लंड चारही बाजूने समुद्राने वेढलेला असल्याने परकीय आक्रमणाची भीती इंग्लंडला नव्हती आणि त्यामुळे इंग्लंडला सुरक्षितता लाभल्याने तिथे लोकशाहीचा उदय आणि विकास झाला। या उलट आपण बघितलं तर आफ्रिका खंडात घनदाट जंगले, दळणवळणाची साधने मर्यादित असल्याने तो खंड मागासलेला राहिला। पूर्व व पश्चिम पाकिस्तान भूप्रदेश सलग नसल्यामुळे पाकिस्तानचे तुकडे होऊन बांगलादेश स्वतंत्र झाला। याचा अर्थ भौगोलिक परिस्थिती राजकीय संस्कृतीवर खूप प्रभाव पाडत असते। दुसरं उदाहरण आपल्याला या ठिकाणी देता येईल की भौगोलिक परिस्थिती राजकीय संस्कृती कशी घडवत असते। तर या ठिकाणी आपल्याला स्वित्झर्लंडचं उदाहरणसुद्धा देता येईल। स्वित्झर्लंड हा जो देश आहे, या देशाच्या ज्या बॉर्डर्स आहेत, सीमा जे आहेत, ते सीमेवरती 4 बलाढ्य देश आहेत। तर स्वित्झर्लंडला एक विशिष्ट दर्जा का म्हणून प्राप्त झाला, त्याला बफर स्टेट का म्हणून म्हटलं जातं, तर त्याच्या बाजूला आपण जर बघितलं स्वित्झर्लंडच्या, तर जर्मनीसारखा बलाढ्य देश आहे, फ्रान्ससारखा देश आहे, ऑस्ट्रियासारखा देश आहे आणि इटलीसारखा देश आहे। म्हणजे मोठे देश जे आहेत त्या देशांनी स्वित्झर्लंडची जी बाउंड्री आहे, सीमा जी आहे, ती सीमा शेअर केलेली आहे आणि त्याच्यामुळे स्वित्झर्लंडवर इतर देश आक्रमण करू शकणार नाही किंवा त्यापैकी एकही देश जो आहे, तो 4 बलाढ्य देश आहेत, त्या देशापैकी एकही आक्रमण करू शकणार
नाही, कारण की एकाने जर आक्रमण केलं, जर्मनीने जर आक्रमण केलं, तर स्वित्झर्लंडला प्रोटेक्ट करणारे इतर जे 3 देश आहेत ती 3 देश आहेत. किंवा इतकं सुरक्षितता म्हणजे एक बफर स्टेट किंवा एक मध्य स्थान त्याला लाभलेलं आहे. आणि त्याच्यामुळे स्वित्झर्लंडची अशी भौगोलिक परिस्थितीमुळे बफर लँडचा दर्जा जो आहे तो स्वित्झर्लंडला मिळालेला आहे. तर भौगोलिक स्थिती जी आहे ती राजकीय संस्कृती निर्धारित करत असते. आणि त्याच्यामुळे आपण बघतो आहे की स्वित्झर्लंडची जी राजकीय संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि त्याच्यामुळे तिथली राजकीय व्यवस्थासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण कधी स्वित्झर्लंडची राजकीय व्यवस्था बघण्याचा योग आला तर ते आपण निश्चितच समजून घेऊया. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात हे ठेवायचं आहे की भौगोलिक किंवा नैसर्गिक परिस्थिती जी आहे ती परिस्थिती राजकीय संस्कृती निर्धारित करत असते. दुसरं राजकीय संस्कृतीला चालना देणारा घटक आहे आर्थिक परिस्थिती. तर देशाची आर्थिक परिस्थिती कशा प्रकारची आहे, औद्योगिकरण कितपत झालेलं आहे, तर ह्या ज्या बाबी आहेत ह्या राजकीय संस्कृतीवर प्रभाव पाडत असतात. तर औद्योगिकरण ज्या देशाचं झालेलं आहे तर त्या देशामध्ये ज्या लोकांच्या निष्ठा असतात त्या स्थानिक किंवा प्रांतिक नसतात, तर राष्ट्रीय निष्ठा असतात. तर राष्ट्राला जास्त महत्त्व दिलं जातात आणि ज्या स्थानिक किंवा प्रांतिक ज्या निष्ठा असतात त्या निष्ठांना गौण स्थान दिलं जातं. आणि वाढत्या औद्योगिकरणामुळे राष्ट्रीय निष्ठा मोठ्या प्रमाणात विकसित होत असतात. देशाच्या राजकीय परिस्थितीचा राजकीय संस्कृतीवर परिणाम होत असतो. आर्थिक सुबत्ता असलेल्या देशात लोकशाही यशस्वी होत असते. याउलट आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थिती असलेल्या देशात हुकुमशाही निर्माण होत असते. उदाहरणार्थ इटलीत फॅसिझम. ज्या देशामध्ये औद्योगिकरण किंवा शहरीकरण कमी असते तर तेथील राजकीय संस्कृती ही संकुचित असते. याशिवाय शेतकरी म्हणजे शेती वर्ग जो आहे, शेती करणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर शेतकरी वर्गामध्ये शिक्षणाचा अभाव असतो. दुसरं संसूचनाची जी साधने आहेत त्याची कमतरता असते आणि त्यामुळे सनातनी वृत्तीसोबत शासकीय कृत्यांविषयी तिरस्कार व अज्ञानाची भावनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असते. म्हणजे शेतकरी वर्गामध्ये ज्या प्रकारची भावना जी आहे, ज्या प्रकारची संस्कृती आहे ती संस्कृती कशी संकुचित निर्माण होत असते. सहभागी संस्कृती निर्माण होऊ शकणार नाही. कारण की किंवा परिपक्व राजकीय संस्कृती शेतकरी वर्गामध्ये निर्माण होऊ शकणार नाही. एकतर काय की शिक्षणाचा अभाव असतो आणि जे कम्युनिकेशनची जी साधने असतात, दळणवळणाची साधने असतात ती सुद्धा कमी असतात. आणि त्यांची जी वृत्ती आहे एक प्रकारची सनातनी वृत्ती जी आहे ती निर्माण होत असते आणि त्याच्यामुळे शासकीय कृत्याबद्दल तिरस्कारची भावना निर्माण होत असते. आणि त्याच्यामुळे राजकारणापासून असे जे लोक असतात ते दूरच असतात. एकतर शेतकरी जे असतात ते विखुरलेले असतात, संघटित नसतात. त्यांचं काही संघटन हे निर्माण होऊ शकत नाही कारण की ससूचनाची जी साधने असतात ते साधने त्यांच्याकडे नसतात आणि त्यामुळे त्यांचा शासनावर फारसा प्रभाव पडत नाही. याउलट औद्योगिकरण झालेल्या देशात कामगार वर्ग एकाच शहरात राहत असतो आणि त्यामुळे तो लवकर संघटित होत असतो. दळणवळणाची साधनेसुद्धा त्यांच्याकडे जास्त असतात. तांत्रिक ज्ञानसुद्धा हा जास्त असतो आणि त्यांची संघटनासुद्धा ही मजबूत असते आणि संघटनेच्या जोरावर शासनावर प्रभाव पाडणं त्यांना शक्य होत असते. याशिवाय उद्योगप्रधान देशात राजकीय संस्कृती व मतदानाचे प्रमाणसुद्धा जास्त असते. म्हणजे राजकीय जागृती, राजकीय जाणीवा ज्या आहेत ह्या जाणीवा त्यांच्या प्रगल्भ असतात कारण की शिक्षणाचा प्रभाव जो आहे, शिक्षण हा जास्त असतो आणि त्याच्यामुळे शिक्षणामुळे सुद्धा राजकीय जागृती ही निर्माण होत असते किंवा जे संघटित असतात त्यांची सुद्धा राजकीय जागृती ही जास्त प्रमाणामध्ये असते आणि अशा देशांमध्ये मतदानाचे प्रमाणसुद्धा जास्त असते. तर आर्थिक स्थिती ही राजकीय संस्कृतीला प्रभावित करत असते. तर हे दुसरं घटक आपण बघितलं. या ठिकाणी आता आपण तिसरं घटक बघत आहोत की सामाजिक परिस्थिती.
तर देशाची सामाजिक परिस्थिती कशा प्रकारची आहे यानुसार तिथली राजकीय संस्कृती ही तयार होत असते. तर सामाजिक परिस्थिती म्हणजे काय, तर त्या देशामध्ये असलेले वर्ग, वंश, जाती, धर्म, भाषा तर इत्यादींचा समावेश या सामाजिक परिस्थितीमध्ये होत असते. तर आपण या ठिकाणचा पहिला घटक घेणार वर्ग, वर्ण आणि जात. या ठिकाणी वर्गाच्या ठिकाणी आपल्याला वंशसुद्धा म्हणता येऊ शकेल. म्हणजे वंश, वर्ण आणि जात तर हे कशा प्रकारची राजकीय संस्कृतीवर प्रभाव पाडत असतात हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. तर विवेकशील राजकीय व्यवस्था निर्माण करणाऱ्या दृष्टीने वर्गभेदातीत समाज निर्माण करणे आवश्यक असते. कारण वर्ग आणि वर्ण या घटकांचा राजकीय संस्कृतीवर प्रभाव पडत असते. वंश आणि वर्ण यांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव राजकीय संस्कृतीवर पडत असतो. तर वांशिक संघर्षामुळे राजकीय व्यवस्थेची स्थिरता धोक्यात असल्याची वा देशाचे तुकडे पडल्याची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. उदाहरणार्थ भिन्न वंशीयांना एकत्रित राहणे शक्य नसल्याने तुर्की समाजाचे विघटन झालेले होते हे सुद्धा इतिहास सांगतो. अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत राजकीय संस्कृती असलेल्या देशांमध्ये आजही आपण बघतो की वर्णभेद जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जसं वंशभेदामुळे तुर्कीचे तुकडे झाले, विघटन झाले, तर हे इतिहास आहे. त्याच प्रकारे अमेरिकेमध्ये काळा आणि गोरा म्हणजे श्वेत आणि निग्रो हे दोन जे वर्ण आहेत तर या वर्णामध्ये छुपा संघर्ष असल्याचे दिसून येत आहे. आजही 2020मध्ये सुद्धा आपल्याला अमेरिकेमध्ये निग्रोला आजही जी वागणूक दिली जात असते ती गौण वागणूक जी आहे ती दिली जात आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेतील काळा गोरा यांच्यातील संघर्ष आधुनिक काळातील प्रमुख उदाहरण म्हणून सांगता येईल. नेल्सन मंडेलांनी जे या ठिकाणी जे कार्य केलेलं होतं तर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं, उल्लेखनीय कार्य केलेलं होतं. काळा गोरा हा जो संघर्ष आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहावयास मिळालेला होता. तर असं सामाजिक परिस्थितीमध्ये वर्ग, वर्ण आणि जात हे राजकीय संस्कृती घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका राबवित असतात. तर वर्ण या घटकांचा राजकीय संस्कृतीवर प्रभाव पडतो. तर कनिष्ठ वर्गातील लोक हे साम्यवाद आणि समाजवादाला पाठिंबा देतात. तर उच्चवर्णीय ही लोकशाहीला भांडवलशाहीला पाठिंबा देतात. म्हणजे जे कनिष्ठ वर्गातील लोक जे असतात ते साम्यवाद, जसं वर्गविहीन, समाजविहीन संरचना निर्माण करण्याचा प्रयत्न या साम्यवादामध्ये केला जात असतो. आणि जे मजूर वर्ग आहे त्या मजूर वर्गाचा संरक्षण करण्याचं कार्य हा समाजवाद किंवा साम्यवाद करतो. आणि त्याच्यामुळे कनिष्ठ वर्गातील जे लोक असतात त्यांचा जो पाठिंबा असतो तो साम्यवादाकडे असतो. याशिवाय जे उच्चवर्णीय लोक असतात, श्रीमंत लोक असतात, त्यांना ते भांडवलशाहीला पाठिंबा देतात. भारतामध्ये जर आपण बघितलं तर वर्णव्यवस्था किंवा जाती व्यवस्था आणि अस्पृश्य इत्यादींच्या राजकीय संस्कृतीवर परिणाम मोठ्या प्रमाणात होत असतो. जात हा घटक तर राजकीय संस्कृतीवर सर्वात जास्त प्रभाव पाडणारा घटक आहे असं आपल्याला म्हणता येईल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्ष होऊनही राजकीय पक्षांना प्रचार मोहिमेत जाती आव्हानांचा आधार घ्यावा लागतो. भारतामध्ये आजही निवडणुकीचं तिकीट वाटप करत असताना किंवा महत्त्वाचे पद देताना जातीचा विचार केला जात असतो. म्हणजे जात आजही ही भारतातून गेलेली नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मतदारसुद्धा जातीच्या आधारावर मतदान करतात हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा जातीचे लोकसंख्येमुळे वर्चस्व निर्माण झालेले आहे. याशिवाय आपल्याला असं म्हणता येईल, जसं आपण भंडारा जिल्ह्याचे आहोत तर भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा तेली आणि कुणबी तर यांच्या अधिक लोकसंख्येमुळे त्यांचं वर्चस्व भंडारा जिल्ह्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी नमूद करावयास पाहिजे. यानंतर नेक्स्ट सामाजिक घटक जो आहे तो भाषा आहे. तर भाषेमुळे एकता निर्माण होत असते. तर
भाषा ही एक कम्युनिकेशन माध्यम आहे. तर आधुनिक काळात निर्माण झालेली राष्ट्रराज्य ही एक भाषिक स्वरूपाची आहेत. युरोपात भाषिक आधारावर राष्ट्र व राष्ट्रक निर्माण झालेली दिसतात. जर्मनीमध्ये जर्मन भाषा, स्पेनमध्ये स्पेनिश भाषा. भाषेच्या आधारावर परस्पर विरोधी प्रक्रिया निर्माण झालेल्या दिसतात. तर जर्मनी भाषिकांना एकत्र आणून राष्ट्र उभारणी ही फ्रेडरिक द ग्रेट आणि बिस्मार्क यांनी केलेली होती आणि यांची ती कामगिरी जी होती ती उल्लेखनीय होती किंवा ही एकत्रीकरणाची प्रक्रिया त्यांनी भाषेच्या आधारावर केलेली होती. तर एका साम्राज्यामध्ये किंवा देशामध्ये असलेली सांस्कृतिक आणि भाषिक भेदामुळे विघटनाची प्रक्रिया होऊन देशाचे तुकडे पडण्याची उदाहरणं आहेत. जर एक भाषा नसेल तर एक संस्कृती नसेल तर मग दोन तुकडेसुद्धा होऊ शकतात. जसं पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान हे इस्लाम धर्म समान असूनही भाषा भेदांमुळे बांगलादेश फुटून निघाला. तर बहुभाषिकत्व हे भारताच्या राजकीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. जसं आपण इतर देशामध्ये जसं पाकिस्तानचं उदाहरण दिलं तर आपल्याला भारताचं उदाहरण देता येईल की भारतामध्ये तर भाषा जी आहे ते भाषा एक राजकारणावर प्रभाव पाडणारे सुद्धा घटक आहे असं आपल्याला म्हणता येईल. भाषावाद हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. राज्यघटनेमध्ये आपण बघितलेलं आहे की 22 भाषा जे आहे त्या अधिकृत भाषेचा दर्जा त्यांना मिळालेला आहे. परंतु आजही हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा ठेवावी की काय, म्हणजे राष्ट्रभाषेचा दर्जा हा राज्यघटनेने काही दिलेला नाही आहे. तर म्हणजे हिंदी बोलणारे प्रांत आणि अहिंदी बोलणारे प्रांत म्हणजे दक्षिणेकडले प्रांत यांच्यामध्ये नेहमी जे आहे ते संघर्ष होत आहे असं आपण बघतो आहे. याशिवाय 1956 मध्ये जी प्रांतवार जी रचना झालेली आहे तर ती सुद्धा प्रांतवार रचना जी आहे 1956 मध्ये म्हणजे भाषेनुसार वेगवेगळे प्रांत जे आहेत ते सुद्धा भारतामध्ये झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी भाषा हा एक घटक बघितला. त्याच्यानंतर धर्म. तर राजकीय संस्कृती निश्चित करणारा धर्म हा सुद्धा महत्त्वपूर्ण सामाजिक घटक आहे. धर्म ही व्यक्तीच्या जीवनातील अत्यंत जिव्हाळ्याची बाब आहे. धर्माबाबत मानवाची संवेदनक्षमता सर्वात तीव्र असते. एकेकाळी धर्माच्या आधारावर संहारक युद्ध झालेली दिसत आहेत. धर्माच्या आधारावर राष्ट्रनिर्मितीसोबत विघटनाची प्रक्रियासुद्धा झालेली आहे. भारतामध्ये ब्रिटिश काळात धर्माच्या आधारावर द्विराष्ट्रवादास ब्रिटिशांनी प्रोत्साहन दिल्यामुळे हिंदुस्थानची फाळणी होऊन भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्र उदयास आली. आजही अनेक देश धर्माधिष्ठित आहेत. उदाहरणार्थ मध्य पूर्वेतील अनेक देश इस्लाम धर्मावर आधारित आहेत. तर ज्या राष्ट्रातील राजकारणात धर्माचा आधार घेतला जातो तेथे बुद्धीपेक्षा परंपरेला जास्त महत्त्व दिला जातो. धर्माचा आधार घेणारी राजकीय व्यवस्था ही परंपरागत प्रधान असते. समाजाच्या दैनिक व्यवहारामध्ये कायदा व करार यापेक्षा रूढी परंपरेला अधिक महत्त्व दिलं जात असतं. अनेक देशात धर्मावर आधारित सहभागावर निश्चित परिणाम होत असतो. देशात धर्माचा निश्चित सहभागावर परिणाम होत असतो. तर धर्म भिन्नतेमुळे कायदेसुद्धा वेगवेगळे तयार करावे लागतात. भारतात मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र कायदे आहेत. परंतु आधुनिक काळात धर्म व राजकारणाची फारकत करण्याची जी संकल्पना आहे ती उदयास आली आणि त्याच्यामुळे भारताने धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारलेले आहे. अनेक देशांमध्ये सुद्धा ही धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व जी आहे या तत्त्वाला अधिमान्यताही मिळत आहे. परंतु या ठिकाणी धर्माचा जो प्रभाव आहे तो प्रभाव राजकीय संस्कृतीवर निश्चितच पडत असतो. हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. याच्यानंतर चौथं जे आहे ते आहे की शिक्षण पद्धती. राजकीय संस्कृती घडवण्यामध्ये शिक्षणाचा काय रोल आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर राजकीय व्यवस्था आणि राजकीय संस्कृतीच्या जडणघडणात शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे. संस्कार हा संस्कृतीचा आधार असतो. शिक्षणाची
संस्काराची पाठशाला असते. तर शिक्षणामुळे संस्कार जे असतात ते वृद्धिगत होत असतात. शिक्षणामुळे ज्ञानात भर पडत असते, विचारात परिपक्वता येत असते, विवेचनात तर्कशुद्धता येत असते, विवेकवाद येत असते, बुद्धिवादास प्रोत्साहन मिळत असते, राजकीय अंधश्रद्धा कमी होण्यास हातभार लागत असते. तर पाश्चिमात्य देशात आधुनिकीकरणात शिक्षणाने प्रभावी भूमिका बजावलेली आहे. पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीतून व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना उदयास आली. जगातल्या अनेक देशात क्रांती घडून आलेली आहे, ती शिक्षणामुळे घडून आलेली आहे. जॉन लॉक, रुसो, मिल, ग्रीन हे आधुनिक स्वातंत्र्य संकल्पनेचे प्रणेते आधुनिक शिक्षण पद्धतीतून निर्माण झालेले आहेत. त्यांनी जी उदारमतवादी लोकशाहीला तात्विक आणि सैद्धांतिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे शिल्पकार टिळक, गांधी, नेहरू पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीतून निर्माण झाले आणि शिक्षणातून सर्वसामान्य नागरिकांची बौद्धिक पात्रता वाढत असते. शिक्षित व्यक्ती बुद्धिनिष्ठ दृष्टीने प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. सुशिक्षित माणूस भावनांना बळी पडत नाही आणि शिक्षणामुळे देशातील तंत्रज्ञानाची पातळीसुद्धा उंचावते. या तांत्रिकतेचा देशाच्या शासन आणि प्रशासनावर निश्चितच प्रभाव पडत असतो आणि शिक्षणामुळे साक्षरतेचे प्रमाण वाढले आणि त्याच्यामुळे राजकीय जागृतीसुद्धा होत असते आणि त्याचबरोबर राजकीय सहभाग हा सुद्धा दिसून येत असतो. कारण जास्त साक्षरता असलेल्या देशात जास्त जागृती असते, जास्त जाणीवा असतात आणि त्यामुळे त्यांचा सहभागसुद्धा वाढत असतो. तर शिक्षण हा सुद्धा राजकीय संस्कृती घडवण्यात महत्त्वाची भूमिका अदा करत असते. म्हणजे राजकीय संस्कृती परिपक्व राजकीय संस्कृती आहे किंवा सहभागी संस्कृती आहे किंवा प्रज्ञांकित राजकीय संस्कृती आहे, तर हे ठरवण्यामध्ये शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर इतिहास हा 5वा घटक आपण या ठिकाणी लक्षात घेत आहोत. तर इतिहाससुद्धा राजकीय संस्कृती घडवत असते. तर ऐतिहासिक घडामोडीच्या परिणामातून राजकीय संस्कृतीत फेरबदल होत असतात. राष्ट्राच्या ऐतिहासिक घटकांचा मानवी मनावर खोलवर प्रभाव पडत असतो. एखाद्या राष्ट्रावर परकीयांनी प्रदीर्घ काळ राज्य केलं असेल तर शासितांच्या संस्कृतीवर शासकांचा निश्चितच प्रभाव पडत असतो. उदाहरणार्थ इंग्रजांनी केलेल्या 150 वर्ष राजवटीची छाप भारतीय संस्कृतीवर मोठ्या प्रमाणात पडलेली आहे, हे दिसून येत असतं. भारतामध्ये जसं संसदीय शासन पद्धती स्वीकारलं, कायद्याचे राज्य स्वीकारलेलं आहे किंवा जी काही लोकशाही स्वीकारलेलं आहे, तर त्या स्वीकारण्यामागे या 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलेलं होतं, त्याचासुद्धा प्रभाव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 1909चा, 1919चा, 1935चा, 1947चा जे कायदे केलेले होते, त्या कायद्याचा प्रभावसुद्धा भारताच्या राजकीय व्यवस्थेवर पडलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. इंग्लंडमध्ये राजा व प्रजा यांच्यात झालेले अनेक करार झाले आणि इंग्लंडचा विकास हा संतपणे झाला. हा इतिहासाचा वारसा भावी पिढ्यांमध्ये मूल्य निर्माण करणारा ठरतो. तर भारताची धर्मावर आधारित फाळणी झाली. इतिहासामध्ये आपण बघितलं की 1947ला भारत आणि पाक हे 2 सार्वभौम देश निर्माण झाले. ते धर्माच्या आधारावर झाले आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतर धर्माला महत्त्व देण्याऐवजी धर्मनिरपेक्ष तत्वाला महत्त्व दिल्या गेलेले आहे. तर धर्मनिरपेक्ष राजकीय संस्कृती निर्माण करण्याचा जो प्रयास जो आहे तो इंडियामध्ये करण्यात आला. त्याच्यानंतर हा लास्ट आपण या ठिकाणी बघत आहोत की राजकीय संस्कृतीवर प्रभाव पाडणारा अजून एक घटक आहे, हे राजकीय व्यवस्थासुद्धा आहे. राजकीय संस्कृतीनुसार राजकीय व्यवस्था घडत असते. म्हणजे राजकीय संस्कृतीचा राजकीय व्यवस्थेवर प्रभाव पडत असते, त्याचबरोबर राजकीय व्यवस्थेचा सुद्धा राजकीय संस्कृतीवर प्रभाव पाडत असते. म्हणजे हे परस्परावलंबी आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
काय, राजकीय व्यवस्था आणि राजकीय संस्कृती हे एकमेकावर प्रभाव पाडत असतात. तर राजकीय व्यवस्था ज्या प्रकारची असते त्याला अनुकूल राजकीय संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. प्रत्येक राजकीय व्यवस्थेत काही राजकीय मूल्यांची जोपासना केली जात असते तर काही मूल्यांचे खच्चीकरण केले जात असते. लोकशाही प्रधान देशात स्वातंत्र्य मूल्यांचा आदर केला जात असतो आणि लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व या मूल्यांचा आदर केला जात असतो, त्याचा स्वीकार केला जात असतो आणि त्याच्यामुळे विरोधकांची मतेसुद्धा मान्य केली जात असतात. परंतु हुकुमशाही देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला गौण स्थान दिलं जात असतं, दुय्यम स्थान दिलं जात असतं आणि त्याच्यामुळे दडपशाहीच्या मार्गाने विरोध आणि विरोधकांना नष्ट करण्याचा प्रयत्न हा केला जात असतो. याशिवाय जी सहसूचनाची साधने आहेत जसं वृत्तपत्र, रेडिओ, दूरचित्रवाणी इत्यादीवर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न हा सरकारकडून केला जात असतो आणि या सहसूचन माध्यमाच्या मार्फत जनतेला अशा प्रकारचीच माहिती पुरवली जात असते की जी राजकीय व्यवस्थेला बळकटी प्राप्त करून देईल. तर असेच जे माहिती जी आहे ती माहिती लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि तशा प्रकारची राजकीय व्यवस्था घडवण्याचा प्रयत्न जो आहे तो शासकाकडून केला जात असतो. उदाहरणार्थ साम्यवादी देशामध्ये लहानपणापासून शाळेत व कुटुंबात मुलांना साम्यवादाचे धडे दिले जात असतात. म्हणजे साम्यवादी व्यवस्था जर निर्माण करायची असेल तर साम्यवादाला पोषक असणारी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न हा शाळेमधून केला जात असतो आणि कुटुंबामधून केला जात असतो. तर या पद्धतीने राजकीय व्यवस्था देशाच्या राजकीय जीवनाला वळण देण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे या ठिकाणी राजकीय व्यवस्था लोकशाही राजकीय व्यवस्था निर्माण करायची आहे की साम्यवादी राजकीय व्यवस्था निर्माण करायची आहे किंवा समाजवादी राजकीय व्यवस्था निर्माण करायची आहे, तर तशा प्रकारची संस्कृती घडवण्याचा जो प्रयत्न जो आहे तो प्रयत्न शासकाकडून केला जात असतो. तर या ठिकाणी आपण राजकीय संस्कृतीला प्रभावित करणारे कोणकोणते घटक आहेत ते घटक आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. तर साध्या शब्दामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की राजकीय संस्कृतीवर प्रभाव पाडणारा भूगोल आहे, म्हणजे भौगोलिक स्थिती आहे, इतिहास आहे म्हणजे ऐतिहासिक घटनासुद्धा आहेत, आर्थिकता आहे म्हणजे आर्थिक सुबत्ता कशा प्रकारची आहे ही आहे, सामाजिक स्थिती कशा प्रकारची आहे ही बाबसुद्धा महत्त्वाची आहे, शिक्षणसुद्धा महत्त्वाचं आहे आणि राजकीय व्यवस्थासुद्धा महत्त्वाची आहे. तर राजकीय संस्कृती घडवण्यामध्ये या 6 घटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ते नोट्स लिहून पण टाका. तर तुम्ही हा शेवटपर्यंत ऐकलात आणि पुन्हा पुन्हा ऐकून आपल्या ज्या काही डाऊट्स आहेत त्या डाऊट्स तुम्ही निश्चितच क्लिअर करा. धन्यवाद.